नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. पंचगंगा नदीवरील जुना पूल वाहतुकीस बंद. धरण पाणलोट क्षेत्रासह शहर परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढल्याने जुना पूल वाहतुकीस बंद केला आहे. तर पुरामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून इचलकरंजी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली असून आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख संजय कांबळे, हरीश कांबळे, सुखदेव जावळे, आकाश जावळे, आकाश कांबळे, अविनाश काकडे, शालानंद कांबळे, शीतल ज्योती, देवानंद कांबळे, अजित कांबळे, सुरेश वाघमारे पुरामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून 24 तास सतर्क आहेत. धरण क्षेत्रातही पाणी वाढत आहे. कालपासून पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढलेली आहे. जवळजवळ 3-3.5 फुटापर्यंत गेलेली आहे. त्यामुळं पंचगंगा नदीच्या खालच्या पुलाला पाणी घासत असल्यामुळे आज आम्ही महापालिकेच्या वतीनं सकाळी 10 वाजता लहान पूल जो आहे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं यांत्रिक बोट, जवान व फायर बॅटरचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित आणि होणे याची प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्याच पद्धतीनं जर समजा पाणी जास्त वाढलं आणि जर लोक वेळ आली त्यासाठी आम्ही जवळजवळ 150 लोकांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांना राहण्याची छावण्या केलेल्या आहेत, जनावरांच्या छावण्या केलेल्या आहेत, त्यांचा चारा असं सर्व प्रशासनानं योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे.